राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2029 पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणातच सक्रिय राहणार असल्याचं वक्तव्य केलं। पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना 2029 पर्यंत राज्यातच काम करण्याची पक्षाची इच्छा असल्याचं फडणवीस म्हणाले। त्यांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे। 2029 नंतर केंद्रात राहुल गांधींचं सरकार सत्तेवर येईल, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता म्हणून कार्य करावं लागेल असा टोला त्यांनी लगावला, ज्यावरून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी राऊतांवर पलटवार केला। 2029 नंतर त्यांच्या नशिबात राष्ट्रीय राजकारणात काय वाढून ठेवलं माहीत नाही, कारण 2029 नंतर केंद्रामध्ये राहुल गांधींचं सरकार येतं। खरं म्हणजे ते ह्या वेळेलाच आलं असतं, पण व्होट चोरीचं जे प्रकरण सातत्यानं बाहेर पडत आहे, आताही त्यांना बहुमत नाहीच आहे आणि 2029 पर्यंत मोदीचं सरकार राहण्याची शक्यता मला कमी दिसते। हे मी जबाबदारीनं बोलतो। त्याच्यामुळे 2029 नंतर सुद्धा बहुतेक त्यांना महाराष्ट्रातच राहावं लागेल आणि विरोधी पक्षनेता म्हणून राहावं लागेल। संजय राऊत जाऊ दे होते म्हणजे काय बोलायचं राऊतांबद्दल, त्याच्यातून काय बोलावं? त्या माणसाला काहीच काम नाही, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काहीतरी बोलत राहतात, अवास्तव बोलत राहतात। त्यांना बोलू द्या, त्यांच्याकडे कोणी आता काही लक्ष देत नाही, कोणी फार त्यांना सिरियसही घेत नाही।